नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करताना फक्त वाचणे पुरेसे नाही, तर त्या प्रश्नामागचे लॉजिक समजून घेणे महत्त्वाचे आहे. आज आपण गडचिरोली पोलीस भरती 2026च्या प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एक लाकडी कपाट व लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर 6:7 आहे. जर 3 लाकडी कपाटांची किंमत 2160 रुपये आहे, तर 8 लोखंडी लाकडाची किंमत किती? आता इथे लाकडी कपाट व लोखंडी कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर दिलेलं आहे, म्हणजे आपण 6:7x लिहू शकतोय. जर 3 लाकडी कपाटाची किंमत 2160 आहे, लाकडी कपाटाची किंमत किती आहे? 216. म्हणजे एका लाकडी कपाटाची किंमत आपण कसं काढू? 2160 डिवाइड 3. लाकडी कपाटाची किंमत किती? डिवाइड 3 केलं म्हणजे 720 एका लाकडी कपाटाची किंमत येईल. आता एकाची किंमत किती आहे? 720. आता प्रश्नामध्ये काय सांगितले? एक लाकडी कपाटचं किंमत किती आहे? 6x घेतलं आपण, बरोबर. मग आपण असं लिहू शकतोय 6x बरोबर 720. म्हणजे x बरोबर काय येईल? 120. एक्सची व्हॅल्यू आली. तर त्यांनी आपल्याला काय विचारले? तर 8 लोखंडी कपाटाची किंमत किती? आता एका लोखंडी कपाटाची किंमत किती असणार आहे? किती असणार आहे? 7x, बरोबर. 7 × 120 किती होईल? 840 एका लोखंडी कपाटाची किंमत होईल, बरोबर. 7xची व्हॅल्यू काढून घेतली. तर 8 लोखंडी कपाटाची किंमत किती येईल? 840 गुणुले 8, 6720 आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 48 मजूर 100 किलोमीटर रस्त्याचे काम 36 दिवसात पूर्ण करतात, तर 125 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्वीच्या मजुरांच्या 3/4 पट मजूर किती दिवसात करतील? प्रश्न क्रमांक 37. 48 मजूर 100 किलोमीटर रस्त्याचे काम 36 दिवसात पूर्ण करतात. आता 48 मजूर म्हणजे M1 दिलेला आहे 48, बरोबर. M1 दिलेला आहे 48. त्यानंतर 100 किलोमीटर रस्त्याचे काम म्हणजे W1 दिलेला आहे 100 किलोमीटर 36 दिवसात करतात, म्हणजे D1 दिलेला आहे 36 दिवस. त्यानंतर काय आहे? तर 125 किलोमीटर रस्त्याचे काम W2 आहे 125 काम पूर्वीचे मजुरांच्या 3/4 पट. आता पूर्वीचे मजूर म्हणजे M2 दिलेला आहे 3/4 पट. पूर्वीचे मजूर किती आहेत? 48. किती होईल? म्हणजे M2 किती आला? 36, बरोबर. M2 आला 36, W2 आला 125 आणि आपल्याला इथं किती दिवसात करतील म्हणजे D2 इथं काढायचं आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपण चॅप्टर घेतलेला आहे, लेक्चर घेतलेले आहेत. लेक्चर काळ काम वेग प्लेलिस्टला पाहू शकताय तुम्ही ते लेक्चर. तर D2 आता D2 इथे कसं काढतोय आपण? M1 D1 W2 लिहायचं आणि M2 D2 W1 येणार. आता M1ची व्हॅल्यू किती आहे? 48. D1ची व्हॅल्यू 36, W2ची व्हॅल्यू 125, M2ची व्हॅल्यू 36, D2ची व्हॅल्यू काढायची आहे आणि W1ची व्हॅल्यू 100. आता इथे D2ची व्हॅल्यू आपण कशी काढू? 48 गुणुले 36 गुणुले 125, 48 गुणुले 36 गुणुले 125 भागिले काय होणार? D2 काढायचं आहे, मग फक्त हे दोन टर्म शिल्लक राहणार. 36 गुणुले 100, 25 5 सव्वाशे, 25 चोक 100, 4 9 36, 9 चोक 36, 4 1 4, 4 2 8, 12 गुणुले 5, 60 दिवस आपलं उत्तर असेल. 12 गुणुले 5, 60 दिवस. क्रमांक ए आपलं उत्तर असेल. 60 दिवस लागतील 3/4 पट मजूर जर काम करतील तर. एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट. आता रक्कम तुमची काय असणार आहे? रक्कम आता P असणार आहे. दुप्पट होते म्हणजेच काय? फक्त Pची वाढ होणार आहे. दुप्पट होते म्हणजे काय? 2P - P आलेला आहे. त्याचा आन्सर आपल्याला काय मिळालेलं आहे? P मिळालं, बरोबर. तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी, आता इथं 5 पट व्हायला पाहिजे. 5 पट सुरुवातीची काय असणार आहे? P मायनस करून किती होणार? म्हणजे 4 पट ती वाढली पाहिजे, बरोबर. वर्षात P होते, बरोबर. म्हणजे ही P आपण पकडलं, P एवढी वाढते, 1 पट वाढते. हो, त्यानंतर वर्षात 4P होईल हे काढू शकतो आपण. म्हणजेच किती होणार आहे?
5 × 4 20 वर्ष लागतील आपल्याला ती रक्कम 5 पट होण्यासाठी. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. तसेच 3 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्ष जास्त असेल तर सध्या वडिलांचे वय किती? प्रश्न क्रमांक 39. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण भरपूर पाहिलेले आहेत आणि ऑप्शनवरून गणिते सोडवा या आपल्या यूट्यूबवरती आपले व्हिडिओ आहेत. 3 व्हिडिओ आहेत अशा प्रकारचे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की वयवारीवरचे क्वेश्चन ऑप्शनवरून सोडवत जा. तर इथं काय सांगितलं आहे बघा. आता वडिलांचे वय किती घेऊया आपण? 53 घेऊया. ए ऑप्शन 53. सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त. आता मुलाचे वय काय आहे? त्याची तिप्पट आणि 3 वर्षांनी जास्त. म्हणजे काय करूया आपण? 53 - 3 करूया पहिला. म्हणजे किती येईल? 50 आणि याला डिवाइड 3 व्हायला पाहिजे. कारण काय दिलेलं आहे? मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त. तर हे भाग जाणार आहे काय? नाही. ऑप्शन बी चेक करूया. 43. 43 - 3 किती होणार? 3 ने जास्त आहे. त्यामुळं मायनस करून घेतो आहे आपण. 40/3 होईल का? नाही होणार. पॉईंटमध्ये आन्सर येईल. त्यानंतर 33 घेतला. 33 - 3 किती येणार? 30 भागिले पुन्हा 3 आपण डिवाइड करतोय. मग हे येईल. यावेळी मुलाचं वय किती येईल? मुलाचे वय सध्याचे किती येईल? 10 वर्ष येईल. ऑप्शनमध्ये येईल. पुढचा ऑप्शन चेक करूया आपण. 38 - 3 किती होईल? 35 भागिले 3 इथं पण भाग जाणार नाही. त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. आता ऑप्शन सी होईल. पुढे चेक करूया. तसेच बाकीचे ऑप्शन सगळे कट होत आहेत. तसेच 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्ष जास्त असेल. आता 3 वर्षानंतर वडिलांचे वय होईल 36, मुलाचे वय होईल 13. तर 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा. वडिलांचे वय मुलाची दुप्पट किती केली? 13 × 2 26 आलं. मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्ष जास्त आहे. म्हणजे ऑप्शन हा करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी. आपल्याला आन्सर इथंच मिळालेला, पण आपण पुढची कंडिशन कशी पाहायची ते पाहण्यासाठी हे पुढचं गणित घेतलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. वडिलांचे वय 33 वर्ष असेल. 878*7 या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता 8, 7 या संख्येस 11ने निशेष भाग कधी जाणार आहे? जेव्हा आता अल्टरनेट डिजिटची ॲडिशन घेतली. आता या तिन्ही डिजिटची ॲडिशन किती येईल? 8 + 8 16 23 येईल बरोबर. त्यानंतर यांची दोघांची ॲडिशन म्हणजे ते किती होणार? 7 + स्टार. आता या स्टारच्या जागी आपल्याला ऑप्शनमध्ये कोणता अंक आपण इथे ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यांची वजाबाकी म्हणजे या नंबरची आणि याचं जे आन्सर मिळणार आहे याची वजाबाकी एकतर 11 यायला पाहिजे किंवा 0 यायला पाहिजे. आता स्टारची व्हॅल्यू 5 ठेवूया. किती होणार? 7 आणि 5 किती होणार? 12. आता याची वजाबाकी किती येईल? 3 - 2 1 आणि 2 - 1 1 11 येईल. म्हणजे ऑप्शन ए उत्तर होणार आहे. तुम्ही दुसरे ऑप्शन पाहू शकता. आता 6 ठेवू शकता इथं. 13 येणार म्हणजे वजाबाकी किती येणार? 10 येणार. 7 ठेवल्यानंतर काय होणार? इथं 14 येणार. उत्तर 9 येणार. 8 ठेवल्यानंतर काय येणार? 15 येणार. उत्तर 8 येणार. आपलं ऑप्शन ए काय करेक्ट आहे. 11 किंवा 0 या दोघांची वजाबाकी पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. स्टारच्या जागी 5 हा अंक येईल. 1/2 + 3/4 भागिले 5/6 वजा 7/8 बरोबर किती? प्रश्न क्रमांक 41. आता हा क्वेश्चन बघा. तिरकस गुणाकार करून घेऊया इथं. 4 × 4 1 × 4 4 अधिक 2 × 3 6 आणि 2 × 4 8 भागिले इथं पण तिरकस गुणाकार करून घेऊया. 8 × 45 वजा 7 × 42 वजा 8 × 48. आता याचं उत्तर काय येईल? 4 आणि 6 10 भागिले 8 भागिले 2 48. त्यानंतर 2 पंचे 10 2 चौक 8 5 5/4 उत्तर आलं आणि 2 × 2
बेदोन्ही 4 बेचोक 8 म्हणजे 1/24 उत्तर आलं. आता हे 5/4 गुणुले आपण आता हा पूर्ण डिवाइड होतोय. त्यामुळे जर मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं असेल तर वरती 24 राहणार आणि खाली 1 राहणार. म्हणजे 4×24 आपलं उत्तर काय असेल? 30 आपलं उत्तर असेल. पण इथे काय आहे -42 आहे. सॉरी हे आपण पाहिलं नव्हतं. आता मोठ्या संख्येचं चिन्ह इथं द्यावं लागेल. -2 डिवाइड 48 म्हणजे -1 डिवाइड 24 होईल. इथे पण काय होईल -1. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? -30 उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. किरण एक काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर किरणने फक्त 5 दिवस काम केले तर किती टक्के काम राहिले आहे? तर 1 दिवसाचं किरणचं काम 1 दिवसाचे कसं पकडतोय आपण? 1/30 हा जो आपण फॉर्मॅट लिहितोय तो ॲक्च्युली एक काय फॉर्म्युला आहे. आता 1 दिवसाचे किरणचे काम काय असणार आहे? किरणचे काम म्हणजेच काय? त्याची इफिशियन्सी बरोबर आता हे काय असणार आहे? एक काम म्हणून काय घेतलं इथं वर्क घेतलेलं आहे आणि हे 30 दिवस म्हणजे डी. हा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावर आपल्याला आपल्या या टॉपिकमधील काळ, काम, वेग या टॉपिकवरील सर्व प्रश्न या फॉर्म्युल्यावरच डिपेंड आहेत. तर इफिशियन्सी बरोबर W/D म्हणजे हेच आपण कसं लिहिलं आहे? 1 दिवसाचे किरणचे काम एक काम 30 दिवसात करतो. जर किरणने फक्त 5 दिवस काम केलं तर 5 दिवसाचे किरणचे काम कसं होणार? 5 गुणुले 1/3 होणार. म्हणजे 5×30 किती काम होणार ते? 1/6. तर किती टक्के काम आता हे काय असणार आहे? किती टक्के काम राहिले आहे? आता किती टक्के एवढं काम त्यानं केलेलं आहे, बरोबर? आता किती काम राहिलेलं आहे? शिल्लक काम कसं काढणार आपण? शिल्लक काम 1 - 1/6. आता हे 6 - 1 5/6 एवढं काम शिल्लक राहिलेलं आहे. तर किती टक्के काम राहिलेलं आहे? आता आपल्याला हे कशामध्ये मिळालेलं आहे? टक्केवारीत हे काम पाहिजे, बरोबर? तर आपण कसं लिहू शकतो? एक काम म्हणजे 100%. तर 5/6 एवढं शिल्लक राहिलं आहे. शिल्लक राहिलेलं किती टक्के काम राहिलेलं आहे असं विचारलं. आता इथं तिरकस गुणाकार करायचा. 5/6 × 100 डिवाइड काय होणार? 1. 6 × 6 6 × 36 6 × 36 66. आता याचं उत्तर काय येईल? 83.33 उत्तर असेल. पर्सेंट काम आपलं काम त्या किरणचे काम 83.33% शिल्लक राहिलेलं आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 20 मुलांचे सरासरी वजन 30 किलो आहे. एक नवीन मुलगा आल्याने सरासरी वजन 2 किलोने कमी झाले तर नवीन मुलाचे वजन किती? या प्रकारचे भरपूर क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत आणि प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की आपण हे एक्झाम्पल नक्की एक्झाममध्ये येणार म्हणून आणि छोटी ट्रिक्सही दिलेली आहे यावरती. तर ती ट्रिक्स कोणती आहे? ओल्ड सरासरी प्लस वाढ कितीने होते? वाढ किंवा कमी घट कितीने होते तो आणि नवीन संख्या हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितला होता. तर ओल्ड सरासरी किती आहे? ओल्ड सरासरी 20 मुलांचे सरासरी वजन 30 किलो म्हणजे जुनी सरासरी किती आहे? 30 आणि वाढ किंवा घट एक नवीन मुलगा आल्याने सरासरी वजन 2 kgने कमी झाले म्हणजे -2. नवीन संख्या किती आहे? नवीन मुलांचे वजन किती? 20 मुले होती, एक मुलगा नवीन आला, 21 नवीन मुलांची संख्या असेल. तर उत्तर काय आपलं असेल? 30 अधिक हे 21 दोन्ही वजा 42 होईल. म्हणजे उत्तर काय येईल? 30 वजा 42 वजा 12 मायनस जे चिन्ह आहे ते काय इंडिकेट करत आहे? तर त्या सरासरी वजनामध्ये घट झालेली आहे. त्यामुळे ते मायनस चिन्ह आहे. म्हणजे 12 किलोग्रॅम आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. सरासरी वजन 12 kgनं कमी होईल. पर्याय क्रमांक सी. 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचे वेग अनुक्रमे 18 किलोमीटर प्रति तास व 22 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना ओलांडायला किती वेळ लागेल? आता 2 रेल्वे गाड्या आहेत, बरोबर? इथं आहे ती किती आहे? 137 मीटर लांबीची आहे आणि ती गाडी
18 किलोमीटर पर हवर स्पीडने जाते आणि जी इथं गाडी असणार आहे ती गाडी दोघांच्या या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येतात. म्हणजे इथून एक गाडी निघाली विरुद्ध दिशेने, मग इथून एक निघणार आहे. इथून जी निघणार आहे गाडी ती 163 मीटर लांबीची असून 22 किलोमीटर पर हवर त्याची स्पीड आहे. तर त्या गाड्या परस्परांना ओलांडायला किती वेळ लावतील असं विचारले. आता रिलेटिव्ह स्पीड काढावी लागेल. इथं आपल्याला रिलेटिव्ह स्पीड काढण्याचे किंवा सापेक्ष वेग काढण्याचे आपण भरपूर एक्झाम्पल बघितलेले आहेत रेल्वेवरचे. तर इथं 18 किलोमीटर आहे, इथं 22 किलोमीटर आहे, विरुद्ध दिशेने येत आहेत, त्यामुळं आपण काय करणार, त्यांचे ॲडिशन करणार. V1 + V2 रिलेटिव्ह स्पीड घ्यायचा. रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग म्हणा तुम्ही. आता ज्यावेळी विरुद्ध दिशेने येतात त्यावेळी आपण काय करतोय, ॲडिशन करतोय. म्हणजे किती होणार हे 40 किलोमीटर पर हवर. आता आपले उत्तरं कशामध्ये आहेत, सेकंडमध्ये आहेत, डिस्टन्स मीटरमध्ये आहे. तर आपल्याला इथं हे जे स्पीड आहे, हे जो वेग आहे तो आपल्याला काय करावा लागेल, मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. ज्यावेळी किलोमीटर पर हवरचं मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करतोय आपण, 3 मल्टिप्लाय करतोय, तर इथे कसं होणार, 40 × 5/18 मीटर पर सेकंड होईल. आता हे कॅल्क्युलेशन आपण पुढे नेत नाही, तर असंच ठेवूया हे. आता हे मिळालं आपल्याला वेग आणि डिस्टन्स किती आहे, तर या डिस्टन्सची काय होईल, ॲडिशन होईल. म्हणजे तर डिस्टन्स कसं होणार, 137 मीटर आणि 143 मीटर. कारण दोघी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असणार आहेत, ते इथे कुठं तर एकमेकांना भेटणार आहेत. त्यावेळी डिस्टन्स किती येईल, मीटर. डिस्टन्स झालं 300 मीटर. वेग आहे आपल्याकडं, हे झालं अंतर 300 मीटर. वेग आहे आपल्याकडं, त्या वेळ फाइंड करू शकतो. म्हणजे त्या गाड्या परस्परांना ओलांडायला किती वेळ लागेल, वेळ कसा काढायचा, अंतर भागिले वेग. अंतर आहे 300 मीटर भागिले वेग किती आहे, 40 × 5 हा वेग घेतलेला आहे रिलेटिव्ह स्पीडमधला काढलेला. आता हे आपण कसं लिहिणार, 300 × आता हे 18 छेदस्थानी आहे, वरती अंशस्थानी येणार, × 5. तर हे निघून जाईल, 5 × 30, 4 × 16, 4 × 20, 5 × 6 = 30, 30 सेकंद. आता 27.0 म्हणजे पॉईंट नंतरच्या झिरोला काही व्हॅल्यू नसते, म्हणून आपलं उत्तर काय आलं, वेळ आली 27 सेकंद. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या एका जिल्ह्याचा पेपर घेऊन भेटूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, जिद्द सोडू नका. थँक्यू.